दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो तर मग तुमचा आम्ही जी आर का काढू शकत नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे। एखादा आमदार झाला की दुसऱ्या महिन्यात त्याच्या दारासमोर ऑडी उभी राहते। भीक मागत नाही आहोत तुमच्याकडे, विकास तुम्ही मागायला आले ते आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या। मी नाव कोणाचंच घेत नाही, पण तो कृषी मंत्री जो असेल तो त्या कामासाठी त्याचा पीए ठेवतो। मग आम्ही इतके पागल आहोत आणि इथे एज्युकेशन घेऊन आस्थापनेमध्ये काम करतोय? पागल आहे आम्ही? नाही ना। मग जर तुम्हाला पीएची गरज आहे आणि आस्थापनेला जर आमच्या प्रशिक्षणार्थींसारखे जर युवक इथे मिळालेले आहेत तर मला नाही वाटत की आम्ही कोणत्या कामामध्ये कमी पडतोय। सगळ्यात पहिला मुद्दा तर माझा हा आहे, आम्ही बरोबरीने कामं करतो आहे। शासनाची कुठलीही कामं असू द्या, कुठल्याही विभागातली कामं असू द्या, दुसरी गोष्ट शिक्षण विभागामधली कुठलीही कामं असू द्या, प्रामाणिकपणे आम्ही जर काम करत असू तर मला नाही वाटत की आम्हाला कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे किंवा काय आहे। रोजगार द्या आणि विषय मिटवून टाका। जर तुमचा एका दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो तर मग तुमचा आम्ही जी आर का काढू शकत नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे। मुख्यमंत्री बदलायला तुम्ही विचार नाही करत, जी आर काढण्यासाठी तुम्ही एवढा 3 महिने विचार करताय कशासाठी? सगळ्या गोष्टी इथे मुलं उन्हातानाची बसतायत, उन्हातानातून इतक्या लांबून येत आहेत, ह्या गोष्टी या लोकांना दिसत नाही। तुमचा मुलगा मोठ्या मोठ्या फॉर्च्युनर गाड्यांमध्ये बसतो, एखादा आमदार झाला की दुसऱ्या महिन्यात त्याच्या दारासमोर ऑडी उभी राहते। माझा मुद्दा पटला असेल तर मी नक्की तुम्हाला एकच सांगेन की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आता प्रशिक्षण इथे नको आहे। आम्हाला फक्त आणि फक्त आमचा रोजगार वाढवून द्या, आमचा कार्यकाळ वाढवून द्या, हीच आमची इच्छा सर्व प्रशिक्षणार्थींची आहे। आम्ही काही भीक मागत नाही आहोत तुमच्याकडे, भिका तुम्ही मागायला आले ते आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या। आम्ही मत दिलं, आम्ही निवडून दिली, भीक आम्ही तुम्हाला दिली, तुम्ही आम्हाला भीक नाही दिली। ठीक आहे, आम्ही तुमच्या गोष्टींना भरलो, आम्ही इथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करायला गेलो, पण त्यांनी शब्द दिला होता की 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला परमनंट करू जर आस्थापनेला गरज असेल तर। या गोष्टीला आम्ही भाडून त्यांच्या आस्थापनेमध्ये काम करायला गेलो होतो, पण आता हे जर पलटी मारता आहे तर साहेब मी तुम्हाला सांगते, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कुठल्याही निवडणुका येऊ द्या, कोणीही त्यांना मतदान करणार नाही आमच्या प्रशिक्षणार्थीमधून, ही ग्वाही मी तुम्हाला आज देते। जर खुर्चीवर बसण्याचा मान आमच्यामुळे त्यांना भेटत असेल तर खुर्चीवरनं खाली उतरवायचा मान पण त्यांना आमच्याकडनं भेटणार आहे। हे एवढंच बोलून मी तुम्हाला माझं जे काही मनोगत मी व्यक्त केलेलं आहे, सर्वांच्या मनामध्ये खूप संताप आहे, सर्वजण खूप चिडलेले आहे शासनावरती, पण आता आपल्या हातामध्ये आहे की आपल्याला त्या खुर्चीवर आता कुणाला बसवायचं आहे आणि कुणाला नाही बसवायचंय ते सर्वांनी विचार करा, विनिमय करा आणि सगळ्यांनी डोकं लावून आता मतदान करा, हीच मी तुम्हाला एक विनंती करेन। कार्यकाळ हा कधीही वाढो, काहीही वाढो, पण कार्यकाळ हा 11 महिन्याचाच वाढला पाहिजे।